नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, इंद्राताई या सागरला म्हणू लागतात की सवतीची मेहंदी एवढ्या उत्साहाने साजरी करणारी पहिलीच बाई बघितली आहे. तर सागर इंद्राताईंना म्हणू लागतो की मुक्ता आहेतच चांगल्या, तर आपण काय करणार. तर त्यानंतर इंद्राताईंना थोडं वाईट वाटतं. तर सागरा इंद्राताईंना म्हणू लागतो, मम्मी अगं मिहिरला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी सगळ्या गोष्टी आईच्या घरात प्लॅन केल्या आहेत. आणि तसंही ही सावणी इथे किती दिवस राहणार आहे. आज तिची मेहंदी, अजून 2 दिवस फंक्शन होतील आणि मग जाईल ना ती हर्षवर्धनच्या घरी निघून. तर स्वाती म्हणू लागते की हो ना. तर त्यानंतर सागरा इंद्राताईंना म्हणू लागतो, मम्मी अगं आपण या वाईट गोष्टी का मनात ठेवाव्या. आपण आपल्या चांगल्या बाजूचा विचार करायला हवा. अगं बघ ना, आपला आदित्य, त्या निमित्ताने आपला आदित्य आपल्यासोबत जास्त वेळ घालवत आहे. नाहीतर ही सावणी तिने आपल्या आदित्यला आपल्याजवळ एवढा वेळ पाठवला असतं का. तर इंद्राताईंना सागरचं म्हणणं पटू लागतं. तर सागरला इंद्राताई म्हणू लागतात, हो रे पोरा, अरे तू बोलतोयस ते सगळं अगदी बरोबर आहे आणि मी आजी म्हणून जेवढं करता येईल तेवढं वागत आहे. परंतु तुझ्याशी ती कशी वागली आहे हे मी आज जन्म विसरणार नाही आणि तिला कधी माफही करणार नाही. मी तुझे पप्पा तिच्याशी बोलायचे बंद झालो. तिच्या आठवणीत तुला तिळतिळ तुटताना बघितलं आहे. अरे तुला या सगळ्या गोष्टींचा किती त्रास झाला हे आम्ही जवळून पाहिलं आहे आणि या सगळ्याला कारणीभूत ती सावणी आहे आणि मी तर तिला कधीच माफ करणार नाही. तर सागर म्हणू लागतो, ते झालं ते खरंच योग्य झालं ना. आणि असं जर झालं नसतं तर मुक्तासारखी चांगली मुलगी आपल्या आयुष्यात आली असती का. तर इंद्राताई म्हणतात, काय काय बोललास. तर सागर भानावेरत म्हणू लागतो, काहीच नाही, आज समोर मेहंदी आहे ना, मग तुला जर यायचं नसेल तर नको येऊ. परंतु मम्मी अगं तू स्वतःला त्रास करून अजिबात घेऊ नकोस. आणि आता हो आदित्य खेळून येईल, तू आदित्यसाठी काहीतरी बनवून ठेव ना. तर इंद्राताई म्हणू लागतात की हो त्याच्यासाठी काहीतरी बनवत आहे. तर सागर म्हणू लागतो की आमलेट पाव वगैरे बनवू ना. तर स्वातीला सगळं काही समजलेलं असतं. तर स्वाती ही सागरजवळ पाहत खुणावूनच विचारते काय. तर सागर मात्र काहीच सांगत नाही आणि तो मुक्ताच्याच विचारामध्ये असतो. तर त्यानंतर स्वाती म्हणू लागते की हो आदित्यसाठीच आमलेट पाव बनवते. तर त्यानंतर सागर तिथून निघून जातो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ताही तयार होत असते. तर तेवढ्यातच सागर तिथे येतो. मुक्ताच्या बांगड्या काही मुक्ताच्या हातात जात नसतात. तर मुक्ताला बांगड्या जात नसल्यामुळे मुक्ता ही बेडवर बसून बांगड्या घालत असते आणि हे सगळं काही सागरने पाहिलेलं असतं. तर सागर हा मुक्ताला विचारतो, काय झालं. तर मुक्ता म्हणू लागते, बघा ना बांगडीच जात नाही आहे. तर सागर विचारतो, काय झालं, वजन वाढलं वाटतं. तर मुक्ता म्हणू लागते, काही ह्या सागर. तर त्यानंतर सागर क्रीम घेऊन येतो आणि मुक्ताच्या हाताला लावून देत असतो. तर मुक्ता ही प्रेमाने सागरकडे पाहू लागते. तर सागर म्हणू लागतो, काय बघताय. तर मुक्ता म्हणू लागते, काहीच नाही. तर सागर म्हणतो, ही आयडिया तुम्हाला माहीत नव्हती का. तर मुक्ता म्हणते, हो माहीत होती. तर सागर म्हणू लागतो, स्वाती अशी करायची, जेव्हा बांगड्या हातात जात नाहीत तेव्हा क्रीम किंवा साबण लावायची. परंतु तुमच्या हे लक्षात नव्हतं का. मुक्ता म्हणते, आली होती डोक्यात, परंतु मी करायच्या अगोदरच तुम्ही करून मोकळे झालात. तर त्यानंतर सागर हा मुक्ताच्या हातामध्ये बांगड्या घालून देतो. तर मुक्ता मात्र सागरकडे प्रेमाने पाहत असते आणि सागर म्हणू लागतो, बघा झालं ना. तर मुक्ता म्हणते, हो. तर त्यानंतर सागर हा मुक्ताच्या हाताजवळ पाहत असतो आणि हातात हात घेऊन तसाच असतो. तर मुक्ता म्हणते, सागर अहो झालं आहे, सोडा आता उशीर होत आहे. असं म्हणत मुक्ता ही सागरला बाजूला करते आणि तिथून निघून जाते. मुक्ता ही लाजत असते. तर सागर हा मुक्ताकडे प्रेमाने पाहत असतो. दुसरीकडे पाहायला मिळतं, सावनीच्या मेहंदीचा कार्यक्रम चालू झालेला असतो. सावनीच्या एका हातावर मेहंदीही काढून झालेली असते. तर हर्षवर्धनचा सावनीला व्हिडिओ कॉल आलेला असतो. तर सावनी ही हर्षवर्धनला म्हणू लागते, हर्ष बघ, एका हाताची मेहंदी काढूनही झाली आहे, आता एका हाताची चालू आहे. आणि हो, या हातावर जे 2 मोर दिसत आहेत ना, त्यामध्ये मी एक हार्ट काढायला सांगितलं आहे आणि त्या हार्टमध्ये एच फॉर हर्षवर्धन. तर त्यानंतर हर्षवर्धन मात्र सावनीच्या बोलण्याला खूप कंटाळलेला असतो. तो म्हणू लागतो, मी जातो, मला काम आहे. तर सावनी विचारते, आज पण तू कामच करणार आहेस का. तर सावनीला हर्षवर्धन म्हणू लागतो, मेहंदी तुझ्या हाताला लागली आहे, मग मला तर काम करावंच लागणार ना. तर सावनी म्हणते, अरे किती मेहनत करतोयस. तर हर्षवर्धन म्हणू लागतो, तुझे लाड पुरवायचे असतील तर एवढं तर काम करायलाच हवं ना. तर सर्वजण मैत्रिणी सावनीवर हसू लागतात. तर त्यानंतर हर्षवर्धन मात्र रागानेच फोन कट करतो. तर दुसरीकडे सावनी ही सईला म्हणू लागते, सई छान काढतायत ना मेहंदी. तर सई म्हणू लागते, हो खरंच खूप छान आहे. तर सावनी विचारते, तुझ्या हातावर काढूया का. तर सई म्हणू लागते, नाही नको, मुक्ताई ओरडेल. तर सावनी म्हणू लागते, अगं मेहंदी तर काढायची आहे, अगं काढलीस तरी काही होणार नाही, मी तिला सांगेन. तर सई म्हणू लागते, नाही मी तुझी मेहंदी फक्त बघते. मात्र त्यावेळी सर्वजण सावनीजवळ पाहू लागतात. तर सावनी विषय बदलत म्हणू लागते, आदित्य जर मुलगी असतो ना तर त्याने काढली असती मेहंदी, कारण तो तर माझं सगळं ऐकत असतो, अगदी मम्माच बॉय आहे. तर त्यानंतर सावनी ही सईला विचारते, कुठे आहे आदित्य. तर सई सावनीला म्हणते की आदित्य दादा घरी आहे, पप्पासोबत खेळत आहे. हे ऐकून सावनीला राग आलेला असतो आणि तिच्या मैत्रिणींच्या समोरच तिचा इन्सल्ट झालेला असतो. तर त्यानंतर सावनी ही
मेहंदी काढणाऱ्या ताईंना म्हणू लागते की इथे एक छोटंसं हार्ट काढा आणि त्या हार्टमध्ये एच लिहा आणि फक्त ते मलाच समजायला हवं. तर त्यानंतर सावनीची एक मैत्रीण रील्स बनवत असते. तर सावनी तिला म्हणू लागते की माझ्या मेहंदीची सुद्धा एक रील्स बनव, म्हणजे मला अपलोड करायला मिळेल ना. आणि हॅशटॅग हर्षची सावनी कसं वाटतंय, तर सर्वांनाच खूप आवडलेलं असतं. तर सावनी म्हणू लागते हर्षची सावनी अगदी परफेक्ट होते. असं म्हणत सावनी ही मनातच म्हणू लागते की आज मी मनाने पूर्ण हर्षची झाली आहे. माझा पास्ट माहीत असून सुद्धा हर्षने मला स्वीकारलं, माझ्या मुलाला हक्काचं प्रेम दिलं. हाय सोसायटीची लाईफ काय असते हे त्यांनी मला शिकवलं आणि ते मेंटेन राहण्यासाठीच त्यांनी खर्चही तेवढाच केला आहे. माझे मूड सांभाळून घेतले. मी खरंच खूप नशीबवान आहे की त्याच्यासारखा व्यक्ती माझा लाईफ पार्टनर होणार आहे. तर त्यानंतर सावनी म्हणू लागते बस आता एकच स्वप्न आहे की आम्हा दोघांचं लग्न अगदी छानपणे पार पडू देत. सावनीच्या मेहंदीचा कार्यक्रम चालू असतो आणि सर्व मैत्रिणी सावनीसोबत सेल्फी काढत असतात आणि त्याच वेळी तिथे सागर आणि मुक्ताची एंट्री झालेली असते. सागर आणि मुक्ता येता क्षणी सर्वांचं लक्ष अगदी वेधून घेतात. तर सावनीच्या मैत्रिणी सावनीसोबत सेल्फी काढायचं विसरून त्या दोघांकडेच पाहू लागतात. तर त्यातील एक म्हणू लागते खरंच किती भारी दिसत आहेत हे दोघंही, एकच नंबर. मुक्ता खरंच खूप छान दिसायला लागले, डाएट वगैरे करते वाटतं. मात्र हे ऐकून सावनीला खूप राग आलेला असतो. सावनी रागानेच मुक्ताकडे पाहू लागते. मुक्ता आल्यानंतर सईला जवळ घेते. सागर आणि मुक्ता खूप खुश असतात. ते पाहून सावनीची मैत्रीण म्हणू लागते खरंच किती छान दिसते ना. तर त्यानंतर सावनीची दुसरी मैत्रीण म्हणू लागते अगं डाएट वगैरे काहीच नाही, अगं बघ ना तिच्या नवऱ्याच्या प्रेमाचं तेज तिच्या चेहऱ्यावर आले आहे. हे ऐकून सावनीला अजून राग येतो. तर त्यानंतर दुसरी मैत्रीण म्हणू लागते की हो ना, तो पण कसला खुश दिसतो हिच्यासोबत. हे ऐकल्यानंतर सावनीचा खूप जळफळाट होतो. तर तिच्या मैत्रिणी म्हणू लागतात यांच्या बाबतीत तर हॅशटॅग होणारच. सावनीच्या मेहंदीच्या कार्यक्रमात आलेल्या सावनीच्याच मैत्रिणी सावनीचं कौतुक करायचं सोडून मुक्ताने सागरचं कौतुक करत आहेत. हे पाहून सावनीला त्यांचाही खूप राग आलेला असतो. तर त्यानंतर मुक्ताही सावनीची मेहंदी बघते आणि सावनीला म्हणू लागते खरंच खूप छान वाटते तुमच्या हातावर मेहंदी आणि खूप छान डिझाईन आहेत. तर सावनी म्हणू लागते कसं आहे ना मुक्ता, मला आवडणारी, माझ्याजवळ येणारी आणि माझ्याजवळ असणारी प्रत्येक गोष्ट युनिकच असते. तर त्यानंतर सागर हा सावनीजवळ रागाने पाहू लागतो. तर सावनी म्हणू लागते ही सुद्धा मस्त असणारच ना, आणि त्यात एवढं एक्सायटेड होण्यासारखं काहीच नाही आहे. तर सावनीच्या ह्या बोलण्याचं मुक्ताला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. मुक्तालाही राग आलेला असतो, परंतु मुक्ता काहीच बोलत नाही. तर मेहंदी काढणाऱ्या ताई मुक्ताला विचारतात जुना कपडा मिळेल का. तर मुक्ता म्हणते हो ना. तर त्यानंतर मुक्ताही जुना कपडा आणून त्यांना देते. मात्र सावनीला खूप राग आलेला असतो. सावनी म्हणते 1 मिनिट, कशाला हवाय, ही मेहंदी पुसायला ना. एक गोष्ट लक्षात ठेवा, वापरलेल्या गोष्ट सावनी कधीच वापरत नाही, त्यामुळे ही सवय मला नाही तर हिला आहे. हे ऐकून सागरला खूप राग आलेला असतो. मुक्ता मात्र काहीच बोलत नाही. तर सावनी मेहंदी काढणाऱ्या ताईंना म्हणू लागते आपल्याजवळ टिश्यू आहेत ना, यूज अँड थ्रो, कुठल्याही गोष्टी वापरलेल्या वापरायच्या नाहीत. सावनीच्या या वागण्याचा मुक्ताला खूप राग येत असतो, परंतु मुक्ता काहीच बोलत नसते, कारण सावनीच्या मेहंदीचा कार्यक्रम असतो आणि म्हणूनच मुक्ता हे सगळं काही हसण्यावरी घेत असते. आणि हे पाहून सागरलाच खूप राग येतो. त्याला मुक्ताचा खूप राग येतो आणि म्हणूनच सागर तिथून निघून जातो. तर हे सगळं काही मुक्ताच्या लक्षात येतं. तर मुक्ता ही सागरला समजावण्यासाठी सागरच्या मागे मागे येते आणि सागरला म्हणू लागते 1 मिनिट सागर, प्लीज माझं ऐकून घ्या ना. तर सागर म्हणू लागतो कमाल, आता तर मी तुमच्यासमोर हातच जोडले आहेत. अहो काय चाललं आहे, प्रत्येक वेळी तुम्ही तिचं बोलणं का सहन करत असता. ती बोलते आणि तुम्ही सहन करता, काहीच बोलत नाही. अहो तुम्ही प्रत्येक वेळी तिला मदत करत असता, परंतु तिला काहीही फरक पडत नाही. आता सुद्धा तुम्ही तेच केलं ना. तुम्ही तर तिला मदत करायला गेला होता, परंतु तिने काय केलं होतं, तिला जसं वागायचं तसंच ती वागतच असते. आणि कुठून येतात तुमच्याजवळ एवढे पेशन्स. तर मुक्ता म्हणू लागते सागर एवढा विचार नका करू, आता ती एकदा लग्न करून गेली की आपण सर्वजण मोकळे होणारच आहोत ना. त्यानंतर आपल्याला मिहिर आणि मिहिकाच्या लग्नाजवळ लक्ष देता येईल. तर सागर म्हणू लागतो म्हणून ती बोलणार ते बोलून ऐकून घेणार आहात का तुम्ही. तर मुक्ता म्हणू लागते सागर सोडा ना प्लीज, नका ना मनाला लावू. सागर म्हणू लागतो मला नाही तर तुम्हाला ती बोलत होती, परंतु तुम्हाला काहीच फरक पडत नाहीये. तर मुक्ता ही सागरला समजवत म्हणू लागते ऐका ना सागर, परंतु सागर काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. तर मुक्ता ही सागरला शांत करते आणि म्हणू लागते चला काहीतरी खाऊन घेऊया. तर सागर मुक्ताला म्हणतो आईच्या घरी आलं की बरोबर भूक लागते तुम्हाला. तर मुक्ता म्हणते हो खरंच खूप भूक लागली आहे. असं म्हणत ती सागरला खाण्यासाठी घेऊन जाते. तर तेवढ्यातच तिथे हर्षवर्धन आलेला असतो. हर्षवर्धन सागरला पाहतो आणि सागरला आवाज येत म्हणतो सागर कोळी. तर सागर मागे वळून पाहतो तर हर्षवर्धन आलेला असतो. तर हर्षवर्धन सागरला म्हणू लागतो अरे तू इथे सावनीच्या मेहंदीसाठी आलायस का. सागर मात्र काहीच बोलत नाही. तर हर्षवर्धन सागरला म्हणू लागतो खरंच तू मॉडर्न विचारायचं आहेस,
तर त्यानंतर सागरा हर्षवर्धनला म्हणतो, मी नाही तर तू इथे आलायस माझ्या सासरी. कसं आहे ना, तुमच्यासारखी माणसं इथे येणार मग मला लक्ष ठेवावं तर लागणारच ना, कारण माझं घर आहे हे. तर त्यानंतर हर्षवर्धन सागरला म्हणतो, माझ्यावर लक्ष ठेवतोयस की एक्स बायकोवर, कारण अजूनही तू तिच्यामध्येच गुंतला आहेस. तर सागरला मात्र खूप राग आलेला असतो. तर हर्षवर्धन म्हणतो, आपण आज चिडूया नको, कारण आज सावनीच्या मेहंदीचा कार्यक्रम आहे ना. कसं आहे, सावनीचा होणारा नवरा तिच्या हातावरची मेहंदी पाहण्यासाठी आला आहे आणि सावनीने होणाऱ्या नवऱ्याचं नाव हातावर लिहिलं आहे आणि तिचा एक्स नवरा दारात उभा आहे. हर्षवर्धनच्या बोलण्याचा सागरला खूप राग आलेला असतो, परंतु सागर काहीच बोलत नाही. तर हर्षवर्धन सागरला म्हणू लागतो की आलाच आहेस तर जिंकणं काय असतं ते बघ. एकेकाळी तुझी लाडकी बायको अनऑफिशियली माझ्याकडे आली आणि आता ऑफिशियली माझी होणार. तर सागर उत्तर देत म्हणतो, म्हणजेच माझं बॅड लक तुझं होणार असंच म्हणायचं होतं ना. चांगला बिझनेसमॅन होतास तू, परंतु आता घाट्याचे सौदे करतोस. यातून काय मिळालं? हे करून तुला सावनी मिळाली. अरे सावनी तुझ्याकडे आली म्हणजेच माझं बॅड लक, माझी पनवती तुझ्याकडे आली. परंतु माझी संपत्ती, माझा आनंद, माझं सुख, माझी 2 मुलं, त्यांना तर तू नाही घेऊ शकलास. सही कायद्याने माझ्याकडे आहे आणि आदित्य मनाने माझ्याजवळ आला. तर त्यानंतर सागरा मुक्ताला म्हणतो, थँक्स तू मुक्ता, हे सगळं काही तुमच्यामुळे झालं आहे. तर त्यानंतर सागरा हर्षवर्धनला म्हणतो, या लग्नासाठी खरंच तुझं मनापासून अभिनंदन. सागरने हर्षवर्धनला सडेतोड उत्तर दिल्यामुळे मुक्ता खूप खुश असते. तर त्यानंतर हर्षवर्धन सागरला म्हणू लागतो, थँक्यू, परंतु तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का सागर, आपण सर्वच गोष्टी शेअर करतो. अरे बघ ना, तुझी एक्स बायको, त्यानंतर ऑफिस, तुझा मेहुणा आणि आता तुझी मेहुणीसुद्धा. हे ऐकल्यानंतर मुक्ताला खूप राग आलेला असतो. मुक्ता मोठ्यानेच म्हणते, हर्षवर्धन, असं म्हणत ती हर्षवर्धनच्या समोर येते आणि म्हणू लागते, यापुढे बोलताना विचार करून बोलत जायचं. तर त्यानंतर हर्षवर्धन म्हणतो, सॉरी, मला असं म्हणायचं होतं, सागर तुझी मेहुणी तीच आता माझीही मेहुणी होणार. तर मुक्ता म्हणू लागते, 1 मिनिट, ती माझी बहीण आहे आणि माझ्या बहिणीवर वाईट नजर ठेवलात ना तर मी सोडणार नाही. तिच्याजवळ माझं लक्ष असतंच, परंतु तुमच्यावरही आता माझा बारीक डोळा असणार आहे. तर मुक्ताई हर्षवर्धनला धमकी देत म्हणू लागते, एक लक्षात ठेवा, मिहिकाच्या केसाला जरी धक्का लागला ना तर मी काय करेन हे तुमचं तुम्हालाही कधी कळणार नाही. तर त्यानंतर मुक्ताई हर्षवर्धनला म्हणते, आणि राहिला प्रश्न शेअरिंग करायचा. अनफॉर्च्युनेटली सागरच्या आणि तुमच्या आयुष्यात जी माणसं आली ती सारखीच आली आहेत, परंतु प्रत्येक गोष्ट सागर तुमच्यासोबत शेअर करतीलच असं नाही आहे ना. बेसिक फरक बघा ना, समजूतदारपणा जो तुमच्यात कसा येईल आणि तो शेअर केला तरी तुमच्यामध्ये आणता येणार आहे का, कारण मुळात तो तुमच्यात नाहीच आहे. आणि सागरला नाती जपता येतात, ती तुम्हाला कधी येणारही नाही, या जन्मात तरी ते शक्य नाही. सागरच्या मनाचा मोठेपणा, त्यांनी नाती जपण्याची जी काही सवय आहे, त्यांची नात्यातील समजूतदारपणा, त्यांच्यातील खरेपणा, लिस्ट तर खूप मोठी आहे. ती सांगायला गेली तर मात्र तुमच्या बायकोच्या मेहंदीचा कार्यक्रमही संपेल आणि तुम्हाला इथूनच जावं लागेल. परंतु तुम्ही गेलात तरी चालेल, आमची काहीच हरकत नाही, जाताय का? मात्र हर्षवर्धन रागानेच मुक्ताकडे पाहू लागतो. तर त्यानंतर मुक्ता जे काही बोलली आहे त्यामुळे सागरला मुक्ताचा अभिमान वाटू लागतो आणि सागरा मुक्ताकडे अभिमानाने पाहू लागतो. मुक्ताने हर्षवर्धनची बोलती पूर्णपणे बंद केलेली असते. हर्षवर्धनला काहीच बोलता येत नाही. हर्षवर्धन मान खाली घालून सावनीची मेहंदी पाहण्यासाठी जात असतो. तर मुक्ता ही मोठ्यानेच म्हणते की चप्पला घराबाहेरच ठेवायची. हर्षवर्धन रागानेच मुक्ताकडे पाहतो आणि चप्पल घराबाहेर काढतो आणि निघून जातो. तर त्यानंतर सागरा मुक्ताकडे येत म्हणू लागतो की काय म्हणालात? तर मुक्ताही हसतच म्हणू लागते, काहीच नाही, चप्पला बाहेर काढून ठेवायची. तर सागर म्हणतो, नाही, तुम्ही माझ्याबद्दल काहीतरी बोललात ना, म्हणजे माझ्या गुणांची लिस्ट खूप मोठी आहे. खरंच एवढी मोठी आहे का? तर मुक्ता म्हणू लागते, नाही, हे सगळं काही खोटं होतं. अहो, त्यांना सांगण्यासाठी होतं फक्त, परंतु तुमच्यात कुठे एवढे गुण आहेत? तुम्ही तर माझ्यासाठी फक्त कडूच कोळी आहात आणि कडू कोळीच राहणार. तर त्यानंतर सागर म्हणतो, अच्छा, हे पण तुमचं बरोबरच आहे, निंदकाचं घर असावं शेजारी, आणि मी तर शेजारीशीच लग्न केलं आहे ना. तर त्यानंतर मुक्ता म्हणते, हो. तर सागर म्हणतो, चला आता काहीतरी खाऊन घेऊ. तर मुक्ता म्हणते, नाही, माझा मोबाईल घरी राहिला आहे, मी घेऊन येते, तुम्ही चला पुढे. तर सागर म्हणतो, मी पण येतो. तर मुक्ता म्हणते, तुम्ही काही माझ्या मागे मागे येणार आहात का? तर सागर म्हणू लागतो, तुमच्याशिवाय तिथे काय करणार आहे त्या माणसात मी? तर मुक्ता म्हणते, चला जाऊ. असं म्हणत सागर म्हणू लागतो, आईने आमलेट पावही केला आहे आणि मला ते खायचं आहे, मला खरंच खूप भूक लागली आहे. तर मुक्ता म्हणू लागते, आईच्या हातच्या खाण्यासाठी भूक लागली का? सागरचा डायलॉग मुक्ताने सागरलाच सांगितलेला असतो. तर सागर म्हणू लागतो की हो. तर मुक्ता ही सागरला घरी घेऊन
घेऊन येते। दुसरीकडे पाहायला मिळतं सावनीच्या हातावरची मेहंदी काढून पूर्ण झालेली असते। तर त्यानंतर सावनीच्या मैत्रिणी सावनीसोबत सेल्फी काढत असतात आणि तेवढ्यातच तिथे हर्षवर्धन येतो। हर्षवर्धनला पाहून सावनी खूप खुश होते आणि म्हणू लागते, हर्ष अरे बघ ना, जस्ट माझी मेहंदी झाली आणि तू आलास, मला वाटलंही नव्हतं की तू येशील। त्यानंतर ती हर्षला मेहंदी दाखवत म्हणू लागते, हर्ष मेहंदी कशी वाटली सांग ना। जिने मेहंदी काढली ती या शहरातील बेस्ट डिझायनर होती आणि कोणाच्याही हातावर तिने अशी डिझाईन काढली नाही, ती डिझाईन तिने माझ्या हातावर काढली आहे। आणि हो, मी सुद्धा तिला सजेस्ट केलं की कसं हार्ट वगैरे काढायचं। सावनीची बडबड चालू असते परंतु हर्षवर्धन काहीच बोलत नाही। तर सावनी म्हणू लागते, बघ ना, माझ्या हातावरील मेहंदी युनिक, त्यातील डिझाईनही युनिकच आहे, आपलं प्रेमही युनिक आहे आणि आता आपला संसारही युनिकच होणार आहे आणि मेहंदी तर रंगणारच या संसाराची। तर त्यानंतर सावनी हर्षवर्धनला मेहंदी दाखवत असते आणि तेवढ्यातच सई खेळतच तिथे येते। मात्र सईचा धक्का सावनीला लागतो आणि सावनी हर्षवर्धनला मेहंदी दाखवत असते तसाच हात त्याच्या कुर्त्याला लागतो आणि सगळी मेहंदी पुसली जाते। ते पाहून सावनी ही मेहंदीच्या स्वप्नातून बाहेर येते आणि पाहते तर हातावरील सर्व मेहंदी पुसलेली असते। सावनी हर्षवर्धनला सॉरी म्हणू लागते। तर हर्षवर्धन खूप चिडून म्हणतो, काय हा मूर्खपणा, माझ्या महागातला कुर्ता तू खराब केलायस। तर त्यानंतर सावनी म्हणू लागते, सॉरी हर्ष, प्लीज सॉरी। तर त्यानंतर हर्षवर्धन म्हणतो, सावनी अगं तुझं नशीबच खराब आहे, तुझ्या आयुष्यात कधीच काही चांगलं होत नाही। तर सावनी म्हणू लागते, हर्ष प्लीज चिडू नकोस, अरे मी त्या डिझायनरला बोलवते। तर त्यानंतर हर्ष म्हणतो, त्याने काय होणार आहे, माझा कुर्ता हा साफ होणार आहे का? ही मुलं ही इथे का खेळत आहेत, एखादं प्लेग्राऊंड वगैरे वाटते का त्यांना? अगं त्यांना एखाद्या रूममध्ये बसवायचं, व्हिडिओ गेम चालू करून द्यायचा, तिथे बसतील ना खेळत। आणि हा फंक्शन आहे का, इथे हा फंक्शन मॅनेज करायला कोणीच नाही आहे, मी स्वतःहून इथे आलो आहे, त्यानंतर मला चहा पाणी कोणीच काही विचारलं नाही। हे काय चाललं आहे सावनी, याला फंक्शन म्हणतात का? मात्र सावनी काहीच बोलत नाही आणि सई मात्र खूप घाबरून गेलेली असते। तर हर्षवर्धन सावनीला म्हणू लागतो, सावनी ही तुझी मुलगी स्वतःहून आलीच नाहीये, तर हिला कोणीतरी पाठवलेलं आहे, कारण तुझी मेहंदी खराब करायला आणि हा फंक्शन खराब करायला। पण सावनीला सईचा खूप राग आलेला असतो। तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सावनी ही सईला म्हणू लागते, सई तू हे काय केलंयस? तर सई म्हणू लागते, सॉरी मम्मा। तर सावनी म्हणू लागते, सॉरी म्हणून काही उपयोग आहे का? तर सई खूप घाबरून गेलेली असते आणि ती मुक्ताईला आवाज देते। तर सावनी म्हणू लागते, तुझ्या कानाखाली एक आवाज काढेल ना तेव्हाच तुला कळेल। असं म्हणत सावनी ही सईवर हात उचलते। मात्र त्याच वेळी तिथे मुक्ता आलेली असते आणि ती सावनीचा हात पकडते। तर सावनी म्हणू लागते, हिने माझी मेहंदी, तर मुक्ता म्हणते, ती माझी मुलगी आहे, माझ्या मुलीवर हात उचलायचा नाही, जे काही सांगायचं असेल ते समजावून सांगायचं, ती अजून लहान आहे। तर सावनी म्हणू लागते, माझी, तर मुक्ता म्हणू लागते, माझी मुलगी आहे आणि माझ्या मुलीवर हात उचलेला मी सहन करणार नाही, तिला एक बोट जरी लागलं ना तरी मी तुझं काय करेन हे तुलाही कळणार नाही। असं म्हणत तिला तिथून ढकलून देते। सावनी मात्र खूप घाबरून गेलेली असते। मुक्ता ही सईला घेऊन तिथून निघून जाते। तर त्यानंतर सागरा सावनीला म्हणू लागतो, माझी बायको आणि सईची आई काय म्हणाली ऐकलंयस ना, प्लीज हे कायमच लक्षात ठेव। तर सावनीला मात्र खूप राग आलेला असतो। सावनीच्या हातावरची मेहंदी तर पुसलीच, परंतु सावनी आणि हर्षवर्धनचं लग्न तरी पार पडेल का, हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद।